नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅन्डलस्टिकला एका नव्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बेअर्स आणि बुलच्या फाईटमध्ये एखादी कॅन्डल कशी विजयी होते किंवा एखाद्या कॅन्डलमध्ये किती बेअर्स आहेत आणि किती बुल्स आहेत हे आपण कसं काय कॅल्क्युलेट करू शकतो हे आज आपण बघणार आहोत. तर पहिला पॉइंट आहे लेंथ ऑफ द बॉडी शोज हु इज इन कंट्रोल. ओके, जर समजा एखादी ग्रीन कलरची कॅन्डल असेल तर ह्या ग्रीन कलर मुळे आपल्याला काय इंडिकेट होतं? बायर्स. ओके, बायर्स किंवा बुल्स. म्हणजे काय? ही जी कॅन्डल आहे ही बुल्सच्या कंट्रोल मध्ये आहे. जर समजा या ठिकाणी एखादी रेड कलरची कॅन्डल तयार होत असेल तर हे आपल्याला काय इंडिकेट करतं की याच्यामध्ये बेअर्स आहेत किंवा ही कॅन्डल बेअर्सच्या कंट्रोल मध्ये आहे. आता जर समजा या ठिकाणी रेजिस्टन्स असेल, इथून एखादा स्टॉक वर जातोय, या रेजिस्टन्सला आल्यानंतर सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आणि इकडे एक अशी कॅन्डल म्हणजे शूटिंग स्टार तयार झाला. ओके, शूटिंग स्टार तयार झाला या ठिकाणी. आता ही कॅन्डल आपल्याला नक्की काय सांगते? द लेंथ ऑफ द वीक शोज यू द प्राइस रिजेक्शन. ओके, हे प्राइस रिजेक्ट झाली म्हणजे इथे प्राइस पोहोचली पण इथे सेलर्स ऍक्टिव्हेटेड असल्यामुळे पटापट इथून प्राइस रिजेक्ट झाली. ओके, जर समजा हे 10 रुपये असतील, इथून स्टॉक निघाला 4 रुपये, 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये, 8 रुपये, 9 रुपये आणि जसा तो 10 रुपयावर गेला त्यावेळेस अचानक सेलर ऍक्टिव्हेट झाले आणि ह्याची प्राइस खाली पडली. ओके, इथे आली 7.5 रुपयांवर. ओके, त्याच्यानंतर क्लोजिंगच्या वेळी आणखीन खाली क्लोज झाली 6 रुपीज वर. ओके, तर मग आता ही कॅन्डल काय आहे? अशी आहे, बरोबर, शूटिंग स्टार. या ठिकाणी आपल्याला प्राइस रिजेक्ट झालेली आहे. या ठिकाणी प्राइसने थांबण्याचा डिसिजन नाही घेतला कारण की या झोन मध्ये सगळे सेलर्स ऍक्टिव्हेट होते. जसे प्राइस या झोन मध्ये पोहोचली तसे सेलर्स ऍक्टिव्हेट असल्यामुळे इथून प्राइस खाली पडायला सुरुवात झाली. ओके, तर मग या ठिकाणी काय आहे? सगळे सेलर्स आहेत आणि बायर्स किती आहेत? फक्त एवढेच बायर्स आहेत. जर ही रेड असेल तर पूर्ण हे सेलर्स झाले. ओके, तर आता आपल्याला जर कम्प्लीट पिक्चर हवं असेल तर कॅन्डलची जी वीक म्हणजे काय? शॅडो, अपर शॅडो किंवा लोअर शॅडो आणि कॅन्डलची बॉडी ह्याचं एक संतुलन असणं गरजेचं आहे. ते संतुलन जर आपल्याला समजलं तर आपल्याला एक कम्प्लीट पिक्चर अनालाइज होतो की हे बायरचं काम आहे की हे सेलरचं काम आहे किंवा या पर्टिक्युलर कॅन्डल मध्ये किती बायर्स आहेत आणि किती सेलर्स आहेत. नेक्स्ट स्लाइड कडे आपण जाऊया. आता या ठिकाणी बघा, इकडे ओपनिंग झालेली आहे कॅन्डलची, त्याच्यानंतर वरती क्लोजिंग झालेली आहे. आता या ठिकाणी प्राइस इथून निघाली, वरती गेली, इकडे एखादा रेजिस्टन्स असेल, सेलिंग मुळे प्राइस शेवटी इथे क्लोज झाली. तर आता हे जे रिजेक्शन आहे या प्राइसला जाऊन परत इकडे येणं हे झालं वीक रिजेक्शन. ओके, तर आता ह्याच्यामध्ये रिजेक्शन एकदम थोडस आहे. ओके, हे आपण निग्लेक्ट करू शकतो आणि त्या मानाने हे जे बायर्स आहेत या कॅन्डल मध्ये हे जास्त आहेत. ही जी कॅन्डलची बॉडी आहे ही ग्रीन कलरची असल्यामुळे ह्याच्यामध्ये ग्रीन असल्यामुळे ह्याच्यामध्ये सगळे बायर्स आहेत. ओके, आणि हे जे वरती प्राइसचं जे रिजेक्शन झालेलं आहे या ठिकाणी सेलर्स आहेत. ओके, तर मग आता आपल्याला हे बघितल्यावरच कळते की एवढे सेलर्स आहेत आणि एवढे बायर्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये बायर्स जिंकलेले आहेत म्हणजे बुल आपला जिंकलेला आहे. ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं इकडे जर स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल तर जशी प्राइस या ठिकाणी पोहोचली तिकडून आपल्याला एक स्ट्रॉंग रिजेक्शन मिळालं प्राइसचं. ओके, खूप मोठं किंवा खूप स्ट्रॉंग प्राइसचं रिजेक्शन मिळालं आणि शेवटी या कॅन्डल मध्ये एवढेच बायर्स आहेत आणि एवढे सेलर्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जिंकलं कोण? सेलर्स. जरी ह्या कॅन्डलची बॉडी ग्रीन असली तरी ह्याच्यामध्ये विजयी कोण झालेला आहे? सेलर्स. ओके, ही कॅन्डल आपल्याला सेलर्स इंडिकेट करते
आता ज्या कॅन्डलचे विक मोठे असतात, ओके, मग कोणतीही कॅन्डल असो, स्पिनिंग टॉप असो किंवा हॅमर असो, ओके, खालच्या साईडला हँगिंग मॅन असो, इन्व्हर्टेड हॅमर असो, तर आता ज्या कॅन्डलचे विक मोठे असतात ते आपल्याला काय इंडिकेट करतं की या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावरती प्राइस रिजेक्ट झालेली आहे. आता या ठिकाणी बघा, ही रेड कलरची कॅन्डल आहे आणि ही पण रेड कलरची कॅन्डल आहे. आता जर तुम्हाला इथून वरती जायचं असेल तर कमीत कमी ह्या दोन कॅन्डलला तुम्ही बायरने जिंकलं पाहिजे, त्याच्यानंतर वरती क्लोजिंग झाली तर इकडे तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. आता अजून स्ट्रॉंग बाईंगचं कन्व्हिक्शन हवं असेल तुम्हाला तर ऍटलिस्ट या 3 कॅन्डल ज्या आहेत 1, 2, 3 या तीनही कॅन्डलला ज्यावेळेस बुल्स गल्प करतील त्यावेळेस तुम्ही इथे बाईंगचा विचार करू शकता आणि इथून मग स्टॉक हा वरती जाईल. जोपर्यंत आपल्याला कॅन्डल्स कडून कन्फर्मेशन मिळत नाही, स्ट्रॉंग कन्फर्मेशन, तोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये एंटर करायचं नाही. आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालाय की इथे छोट्या छोट्या कॅन्डल्स आहेत, बेरिश कॅन्डल्स आहेत, ओके, बेरिश कॅन्डल्स आहेत पण त्या छोट्या छोट्या कॅन्डल्स आहेत. जोपर्यंत त्या छोट्या कॅन्डल्स पेक्षा जो सेलिंगचा फोर्स आहे, छोट्या कॅन्डलचा जो सेलिंगचा फोर्स आहे तो एकच मोठी कॅन्डल जोपर्यंत गल्प करत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यावरती बाईंगचा विचार करू शकत नाही. आता या 3 कॅन्डलला जर समजा गल्प केलं बुलने, म्हणजे हा थोडक्यात काय, हा बेअरचा फोर्स आहे, हा 1, 2, 3, जोपर्यंत हे 3 फोर्सेस गल्प होत नाहीत तोपर्यंत इथून स्टॉक वरती जाणार नाही. ओके, हे स्मॉल बॉडीड कॅन्डलचं झालं. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे, एकच मोठी कॅन्डल अशी निर्माण झाली की जिने या तीनही कॅन्डलला गल्प केलेला आहे. ओके, 1, 2, 3, गल्प म्हणजे काय, घेऊन टाकणे. या तीनही कॅन्डलला, म्हणजे हे जे 3 फोर्सेस होते बेअरचे ते एका बुलच्या फोर्स मध्ये नील झालेले आहे. मग हे या कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक होईल त्यावेळेस तुम्ही इथून बाईंगचा विचार करू शकता. ओके, हाय ब्रेक झाला की लगेच तुम्ही बायची एंट्री घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये बघा, कॅन्डल्स या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रेड कॅन्डल आहेत. ह्याच्यामध्ये हे काय आहे, इथे ओपनिंग झालेली आहे आणि या ठिकाणी क्लोजिंग झालेली आहे. याच्यामध्ये जी वीक आहे ती स्मॉल आहे, म्हणजे या ठिकाणी एवढेच बायर्स आहेत. ओके, बायर्स पेक्षा खाली जाऊन क्लोजिंग झालेली आहे, म्हणजे या कंडिशन मध्ये बायर्स हे नील झालेले आहेत. ही स्ट्रॉंग कॅन्डल आहे, खूप जास्त स्ट्रॉंग कॅन्डल आहे. ही स्मॉल बॉडी असणारी कॅन्डल्स आहे. या ठिकाणी काय असणार आहेत, सेलर्स असणार. या ठिकाणी सेलर्स आहेत आणि या ठिकाणी हे जे आहेत ते बायर्स आहेत. ओके, हा कोणता पॅटर्न आहे, स्पिनिंग टॉप किंवा बॉटमचा. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे, इक्वल बायर आणि इक्वल सेलर्स आहेत. आता जोपर्यंत ही जी कॅन्डल आहे त्याचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो, ओके, ह्या दोन गोष्टी जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेड नाही करू शकत. आता या ठिकाणी बायर्स पेक्षा सेलर्स हवी कधी होणार, ज्यावेळेस हे सेलर्स बायरला पूर्णपणे क्रॉस करतील आणि ह्या लोच्या खाली इकडे क्लोजिंग देतील, त्यावेळेस इथून आपण सेलिंगचा विचार करू शकतो. बरोबर, आता हे बायर्सला क्रॉस कधी, बायर्स सेलर्सला कधी क्रॉस करतील, ज्यावेळेस ही प्राइस इथून वरती जाईल आणि या हायच्या वरती ही प्राइस जेव्हा क्लोज होईल तेव्हा इथे आपण बाईंगचा विचार करू शकतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय, अशी कॅन्डल मिळाली तर याचा जेव्हा लो ब्रेक होतो त्यावेळेस पटकन सेल करून टाकायचं. अशी कॅन्डल मिळाल्यानंतर जेव्हा याचा लो ब्रेक होतो त्यावेळेस इकडे सेल करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता ज्यावेळेस त्याचा हाय ब्रेक होतो तेव्हा. आता ही जी कॅन्डल आहे हे आपल्याला काय इंडिकेट करतं, या ठिकाणी एवढे सेलर्स आहेत. ओके, एवढे सेलर्स आहेत आणि एवढे बायर्स आहेत. म्हणजे थोडा विचार करा, इथून प्राइस या ठिकाणावरून प्राइस वर कशी गेली,
इथे कोणीतरी बाय केलं म्हणून इकडे प्राइस या ठिकाणी इथपर्यंत वरती जाऊन क्लोजिंग झालेली आहे. आता इथून प्राइस खाली कशी आली, तर इथून कोणीतरी सेल केलं, इथे सेल केलं, इथे सेल केलं, प्रत्येक ठिकाणी कोणीतरी सेल केलं, तेव्हा प्राइस इथे आली. ओके. प्रत्येक कॅन्डलला बाईंग आणि सेलिंग फोर्सने जर तुम्ही बघितलं तर आपोआप तुम्हाला कळेल की बायर्स हवी आहेत की सेलर्स हवी आहेत. आता ह्याच्यामध्ये टफ फाईट आहे, ह्याच्यामध्ये बायर्स पण तेवढेच आहेत आणि सेलर्स पण तेवढेच आहेत. ओके, ह्याच्यामध्ये सेलर जास्त आहेत आणि ह्याच्यामध्ये बायर थोडेसे आहेत आणि सेलर जास्त आहेत. ओके, ह्याच्यामध्ये बायर्स निग्लिजिबल आहेत, म्हणजे शून्य आहेत बायर्स. का शून्य आहेत, तर ही जी हाय अपर शॅडो आहे ह्याला ऑलरेडी या फोर्सने नील केलेला आहे, तेव्हा ही प्राइस इकडे जाऊन क्लोज करते. ओके, आय होप हे समजतंय. आता जर आपण ग्रीनचा विचार केला, जर समजा ही अशी ग्रीन कलरची कॅन्डल असेल तर ह्याच्यामध्ये पूर्ण बायर्स आहेत, 100% बायर्स आहेत. ह्याच्यामध्ये जसे 100% सेलर्स होते तसे ह्याच्यामध्ये 100% बायर्स आहेत. जर ही कॅन्डल ग्रीन असती तर ह्याच्यामध्ये पण सेम 50% सेलर्स आणि 50% बायर्स. ही इनडिसिजिव्ह कॅन्डल आहे. ओके, याच्यावरती ट्रेड करायचं असेल तर ह्याच्यावर किंवा याच्या खाली. आणि जर समजा ही ग्रीन कलरची असते इथे किंवा इथे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय इंडिकेट करते, जर समजा इथे वरती ग्रीन कलर असता तर त्याच्यामध्ये एवढे बायर्स असते. ओके, हे 70% बायर्स आणि इकडे 10% 12%. ओके, हे सेलर्स झाले, म्हणजे या ठिकाणी बुलचा फोर्स जास्त आहे. जर समजा हीच कॅन्डल ग्रीन कलरची खाली असती, या ठिकाणी ग्रीन कलर असता डाऊन साइडला, तर या ठिकाणी काय झालं असतं, हे सगळे सेलर्स. ओके, हे सेलर्स आणि या ठिकाणी एवढे बायर्स, म्हणजे काय, ह्याच्यामध्ये सेलर्स जास्त आहेत, विक मोठी आहे. कॅन्डलचा कलर जरी ग्रीन असला तरी सुद्धा ह्याच्यामध्ये सेलर्स जास्त आहेत. ओके, कॅन्डलचा कलर जरी ग्रीन असला तरी या केसमध्ये सेलर जास्त आहेत. इथून ज्यावेळेस या कॅन्डलचा लो तुटेल त्यावेळेस ह्याच्यामध्ये 100% सेलर्स होणार आणि इथून स्टॉक खाली पडणार. ओके, तर आता आपण अजून एक कन्सेप्ट बघणार आहोत, ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल्स. म्हणजे कधी कधी काय होतं, स्टॉक एखाद्या ठिकाणावरून वरती जातो आणि तिकडे छोटे 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 कॅन्डल्स तयार होतात किंवा असे काही पॅटर्न्स तयार होतात की जे आपल्याला समजत नाही नक्की कोणते पॅटर्न्स आहेत. किंवा अजून एक गोष्ट, जर समजा आता जवळजवळ आपल्याला थोड्या दिवसातच 1 महिना होईल कंप्लीट, पण जर असे लोक असतील की त्यांना अजूनही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स येत नाहीत किंवा समजत नाहीये हा कोणता पॅटर्न आहे, तो कोणता पॅटर्न आहे, कन्फ्युजन होत असेल, तर एकच वेळ आहे कॅन्डलला बघण्यासाठी, ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल. आता कधी कधी काय होतं की आपण एखाद्या ठिकाणी रेजिस्टन्सला बघत असू, जर समजा आपण एखादा चार्ट पॅटर्न बघतोय आणि रेजिस्टन्सला आलोय, तर या ठिकाणी छोटे 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 कॅन्डल्स तयार होतात आणि आपल्याला पटकन नीट पॅटर्न ओळखता येत नाही. तर या केसमध्ये आपण काय करू शकतो, त्या 2-4 कॅन्डलला आपण ब्लेंड करू शकतो आणि एक कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आपल्याला मिळतो, त्याच्यावरनं आपण डिसिजन घेऊ शकतो की इथे बायर्स जास्त आहेत की सेलर जास्त आहेत. ओके, आता हे ब्लेंड कसं करायचं, तर जर समजा असं काही पॅटर्न तयार होत असेल किंवा असे लोक आहेत की जवळजवळ आपल्याला ते 2 ते 3 दिवसामध्ये 1 मंथ कंप्लीट होईल लेक्चर स्टार्ट करून, तर असे काही लोक असतील की ज्यांना अजूनही कॅन्डलस्टिक मध्ये प्रॉपर त्यांची नावं ओळखता येत नाहीयेत किंवा समजत नाहीये तिकडे नक्की काय होतंय, बुलिश पॅटर्न बेरिश पॅटर्न, ह्याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर त्यांच्यासाठी आजचं लेक्चर वरदान ठरणार आहे. कारण की मी एक अशी ट्रिक सांगणार आहे की ज्याचा यूज करून तुम्ही त्या 2-3 कॅन्डलचं मिळून नक्की काय झालेलं आहे याचा विचार करून त्याच्यावरती ट्रेड घेऊ शकता. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे, हा पहिला जो पॅटर्न आहे तो कोणता पॅटर्न आहे, बुलिश एंगल्फिंग. जर समजा आपण डाऊन ट्रेंडला आहोत
आणि या ठिकाणी एखादा बुलिश एंगल्फिंग पॅटर्न तयार होतोय तर आपण कुठे जाणार, वरती जाणार. आता आपण काय शिकणार आहोत, ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल. ब्लेंडिंग म्हणजे काय, मिक्स करणे किंवा एकमेकांमध्ये मर्ज करणे. ओके, मर्ज करणे किंवा एकमेकांना मिक्स करणे किंवा एकत्र करणे, हे सगळं झालं ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल. आपण दोन कॅन्डलला एकत्र करून एक अशी कॅन्डल तयार करू शकतो जी सिंगल कॅन्डल स्टिकचा एखादा पॅटर्न आपल्याला इंडिकेट करते. ओके, तर आता ह्याच्यामध्ये ओपनिंग इकडे आहे, क्लोजिंग खाली आहे, कारण की कॅन्डलचा कलर आहे रेड. या ठिकाणी ओपनिंग इकडे आहे, क्लोजिंग इकडे आहे, ग्रीन कॅन्डल असल्यामुळे. ओके, आता या ठिकाणी काय आहे, फर्स्ट कॅन्डलचा जो ओपनिंग आहे तो मी मार्क केला. सेकंड कॅन्डलची जी क्लोजिंग आहे ती मी इकडे मार्क केली. आता या दोन्ही पॉइंटमुळे मला काय मिळालं, एक ओपनिंग मिळाली आणि एक क्लोजिंग मिळाली. या दोघांमध्ये मी एक ग्रीन कलरची कॅन्डल काढली. ओके, आता ह्याच्यामध्ये या दोन कॅन्डल मध्ये हाय कोणता आहे, हा आहे हाय, आणि लो कोणता आहे, हा आहे लो. आता ह्याच्यामध्ये मला एक हाय मिळाला आणि एक लो मिळाला. याला मी जॉईन केलं तर मला एक हॅमर पॅटर्न मिळाला. ओके, मला एक हॅमर पॅटर्न मिळाला. जर समजा कोणाला समजत नसेल की हा बुलिश एंगल्फिंग आहे की बेरिश एंगल्फिंग आहे, सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, कदाचित पटकन जमणार नाही हे करायला. पण जसजशी तुम्हाला सवय होईल तसं तुम्ही उघड्या डोळ्यांनी सुद्धा हे बघू शकता की इथे कोणता पॅटर्न तयार होतो. आता इनिशियल स्टेजला ज्यावेळेस आपण पहिली दुसरी मध्ये होतो त्यावेळेस आपल्याला जेव्हा 1+1 2 आन्सर करायला आपण बोट मोजत होतो. पण आता जर आपल्याला कोणी विचारलं 11 आणि 11 किती, तर पटकन आपण आन्सर देऊ शकतो की हे 22 आहे. बरोबर, त्यातलाच प्रकार आहे. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, पण नंतर जसं तुम्ही ह्याच्यामध्ये प्रोग्रेस कराल तसं आपोआप तुम्हाला समजणार. आता या ठिकाणी सेकंड कॅन्डल बघा, याची ओपनिंग खाली आहे, क्लोजिंग वरती आहे. ओके, कारण की ग्रीन कॅन्डल आहे. त्याच्यानंतर इकडे आहे ओपनिंग, खाली आहे क्लोजिंग, रेड कॅन्डल असल्यामुळे. आता या ठिकाणी आपल्याला एक ओपनिंग मिळाली, त्याच्यानंतर एक क्लोजिंग मिळाली. ओके, ह्याच्यामध्ये आपण एक बॉडी ड्रॉ केली. त्याच्यानंतर या दोन कॅन्डल मधला हाय कोणता आहे, हा, आणि लो कोणता आहे, हा. या दोघांना आपण जॉईन केलं तर मग आपल्याला इथे काय मिळालं, शूटिंग स्टार मिळालं. जर तुम्ही बेरिश एंगल्फिंग बघत असाल अपसाइडला, तर इथे आपल्याला एक शूटिंग स्टार किंवा बेरिश एंगल्फिंग मिळाला की स्टॉक इथून खाली धावणार. ओके, हे झालं ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल्स. सोपं आहे प्रॅक्टिस केली तर. आता या ठिकाणी आता मला सांगा, ही जी कॅन्डल आहे तयार होणारी, तिचा टाइम फ्रेम काय असेल. जर समजा ही कॅन्डल तुम्ही 5 मिनिटांमध्ये बघत असाल, या दोन कॅन्डल जर तुम्ही 5 मिनिटांमध्ये बघत असाल, ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे आणि ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे, तर याचा टाइम फ्रेम किती होणार, 10 मिनिट. ओके, म्हणजे 5 मिनिटाचा चार्ट बघतानाच तुम्ही 10 मिनिटाचा विचार करून तिथे ट्रेड घेऊ शकता. ओके, आता 10 मिनिटाचा टाइम फ्रेम आपल्याकडे अवेलेबल आहे का, नाही. डायरेक्ट आपल्याकडे कितीचा आहे, 15 मिनिटाचा. या दोन कॅन्डल मध्ये काय होतंय हे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये जर बघायचं असेल तर तुम्ही हे सगळं करणार, ओपनिंग क्लोजिंगचं कॅल्क्युलेशन करणार आणि पटकन एक डोक्यामध्ये इमेज तयार करणार की इथे हा कॅन्डलस्टिक पॅटर्नचा इथे हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतोय आणि इथे आपण ट्रेड घेऊ शकतो. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा, जर समजा तुम्ही रेजिस्टन्सला आहात आणि इथे तुम्हाला समजत नाही नक्की काय तयार होतंय, बुल्स हवी आहेत की बेअर्स हवी आहेत. आता हा जर कॅन्डलस्टिक कोणत्याच कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये येत नसेल तर तुम्ही असं करू शकता. आता हा काय आहे, हा एंगल्फिंग मध्ये येतो, बरोबर. आता इथे एक रेड कलरची कॅन्डल आहे, ही ओपनिंग आहे, ही क्लोजिंग आहे. त्याच्यानंतर ही ओपनिंग आहे आणि ही क्लोजिंग आहे. आता ह्याची ओपनिंग आपण घेणार, सेकंड कॅन्डलची आपण क्लोजिंग घेणार. ओके, फर्स्ट कॅन्डलची ओपनिंग, सेकंड कॅन्डलची क्लोजिंग. म्हणजे थोडक्यात काय, ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे, ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे. या 10 मिनिटाच्या कॅन्डलला जर आपण ड्रॉ करत असू तर 5 मिनिटाला सुरुवात कुठून झाली, 5 मिनिटाला ओपनिंग कुठून झाली, ती प्राइस, आणि शेवटी
शेवटी क्लोजिंग कुठे झाली, ओके, ही क्लोजिंग कुठे झाली त्याची मिळून आपण इथे एक कॅन्डल ड्रॉ करतोय. ही ओपनिंग, ही क्लोजिंग, त्याच्यामध्ये एक बॉडी ड्रॉ करायची. आता ओपनिंग खाली आहे, क्लोजिंग वर आहे, म्हणून ऑटोमॅटिकली हिचा कलर कोणता झाला, ग्रीन कलर. ओके, आता ह्या दोन कॅन्डल मधला लो कोणता आहे, हा झाला आपला एक लो, आणि ह्याचा हाय कोणता आहे, हा झाला आपला हाय. तर या ठिकाणी आपल्याला अशी एक कॅन्डल बघायला मिळते. जर एखाद्या पॅटर्नला तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, क्लिअर पॅटर्न नसेल एखाद्या ठिकाणी, त्यावेळी तुम्ही ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल यूज करून, कॅन्डलला मर्ज करून त्या ठिकाणी थोडीफार थॉट प्रोसेस देऊन तुम्ही त्याच्यावरती ट्रेड घ्यायचा की घ्यायचा टाळायचा याचा विचार करू शकता. ही समजा 15 मिनिटाची कॅन्डल असेल, ही 15 मिनिटाची कॅन्डल असेल, ओके, आणि ही मग किती मिनिटाची टाइम फ्रेम होणार, 30 मिनिटाची. आता ह्याची ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे, त्याच्यानंतर याची ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे. आता ह्याची ओपनिंग आपण घेणार, सेकंड कॅन्डलची क्लोजिंग घेणार, त्याच्यानंतर ह्याचा हाय कोणता आहे, हा हाय आहे, आणि याच्या खाली इकडे लो आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला कॅन्डल मिळणार. आता जी ओपनिंग आहे त्याच्यापेक्षा क्लोज खाली आहे, त्याच्यामुळे या कॅन्डलचा कलर कोणता होणार, रेड कलर. आता ही कोणती कॅन्डल आपल्याला मिळते, ही कॅन्डल आहे शूटिंग स्टार. ओके, शूटिंग स्टार किंवा इन्व्हर्टेड हॅमर. आता जर हे सपोर्टला असेल तर तुम्ही इथे काय करणार, वाट बघणार जोपर्यंत हे सगळे सेलर्स नील होत नाहीत तोपर्यंत. याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही एखाद्या वेळी बाय करायचा विचार करू शकता जर तुमचे इंडिकेटर्स वगैरे सोबत असतील तर. पण हे जर रेजिस्टन्सला असेल कॅन्डल तर हा लो झाला, ब्रेक झाले तुम्ही इकडे सेलिंगची एंट्री घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये 3 कॅन्डल स्टिक मर्ज केलेले आहेत. तर ही पहिली कॅन्डल स्टिक, ही जी पहिली कॅन्डल स्टिक आहे ही पहिल्या 5 मिनिटाची, ही दुसऱ्या 5 मिनिटाची, आणि ही तिसऱ्या 5 मिनिटाची. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला 15 मिनिटाची जर कॅन्डल बघायची असेल तर ह्या तीनही कॅन्डलला तुम्हाला ब्लेंड करणं गरजेचं आहे. तर आता हे कसं बघणार, आता जर समजा या 3 कॅन्डल तुम्हाला एकत्र कुठेतरी दिसल्या तर तू कोणत्या पॅटर्न मध्ये येत आहेत का, त्या नाही येत आहेत. इव्हन तुम्हाला कन्फ्युज करतील की ते नक्की तुम्हाला बाय करायचं की सेल करायचं. जर समजा तुम्ही सपोर्टला आहात आणि असं काहीतरी तयार होत असेल तर तुम्ही काय करू शकता, आता ही रेड कलरची कॅन्डल आहे, ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे. त्याच्यानंतर ही ग्रीन कलरची आहे, ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे. त्याच्यानंतर इकडे इकडे ओपनिंग आणि त्याच्या खाली इकडे क्लोजिंग. तर मग जी फर्स्ट कॅन्डल आहे, म्हणजे आता तुम्ही काय करणार आहे, 15 मिनिटाची कॅन्डल ड्रॉ करणार आहे. 15 मिनिटाच्या सुरुवातीला कुठे ओपन झालं मार्केट तो पॉइंट मार्क डाऊन करणार, आणि 15 मिनिटाच्या शेवटी कुठे मार्केट क्लोज झालं हा पॉइंट एक मार्क डाऊन करणार. याच्यामध्ये तुमची बॉडी आली. आता ओपनिंग पेक्षा क्लोजिंग खाली आहे म्हणून ह्याचा कलर कोणता झाला, रेड. आता ह्याच्यामध्ये या 15 मिनिटांमध्ये कितीचा हाय गेला होता तो पॉइंट मार्कअप करणार, त्याच्यानंतर कितीचा लो गेला होता हा पॉइंट मार्कअप करणार. मग एक तुम्हाला हाय मिळाला, एक लो मिळाला. आता ह्याच्यामध्ये काय आहे, इथे तुम्हाला स्पिनिंग टॉप मिळालेला आहे किंवा स्पिनिंग बॉटम मिळालेला आहे. याच्यावरती कसं ट्रेड करायचं हे तुम्हाला माहिती आहे. जोपर्यंत हाय आणि लो ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही वाट बघू शकता, किंवा या 3 कॅन्डलला तुम्ही बॉक्स मध्ये टाकू शकता. जेव्हा या बॉक्सचा ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस तुम्ही इकडे ट्रेड करू शकता. ओके, तर आता आपण एक उजळणी घेऊया या सगळ्याचीच. पण आपण ज्या कॅन्डलस्टिक आधी बघितल्या होत्या पार्ट 1 चे जे नोट्स आहेत त्याच्यावरती आपण जरा विचार करूया. हा काय आहे, बेरिश एंगल्फिंग पॅटर्न आहे. याच्यामध्ये ग्रीन कलरची कॅन्डल आहे, इथे ओपनिंग आहे, इथे क्लोजिंग आहे. त्याच्यानंतर इथे ओपनिंग आहे आणि खाली क्लोजिंग आहे, ही रेड कलरची असल्यामुळे. आता ह्याला या 2 कॅन्डलला जर आपल्याला ब्लेंड करायचं असेल तर आपण कसं करणार, ही ओपनिंग घेणार आणि ही क्लोजिंग घेणार, बरोबर. ही ओपनिंग आणि ही क्लोजिंग, याच्यामध्ये आपण एक बॉडी ड्रॉ करणार. आता ओपनिंग वरती आहे, क्लोजिंग खाली आहे, मग याचा कलर कोणता झाला, रेड कलर. आता या 2 कॅन्डल मधला लो कोणता आहे, हा लो आहे.
ओके, हा कॅन्डलचा आपल्या लो झाला आणि हाय कोणता आहे? हा. ओके, हा झाला हाय. म्हणजे आपल्याला कोणता पॅटर्न मिळाला इकडे? शूटिंग स्टार मिळाला. बेरिश एंगल्फिंग आपल्याला काय इंडिकेट करतो? सेलिंग. ओके, निगेटिव्ह पॅटर्न आहे किंवा बेरिश पॅटर्न आहे. तर मग ह्या दोन कॅन्डलला ब्लेंड केल्यानंतर आपल्याला काय मिळालं इकडे? शूटिंग स्टार, जो ऑलरेडी निगेटिव्हचा साइन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न बघूया आपण, बुलिश एंगल्फिंग. इथे ओपनिंग आहे, या ठिकाणी क्लोजिंग आहे, या ठिकाणी ओपनिंग आहे आणि या ठिकाणी क्लोजिंग आहे. आता ओपन इकडे, क्लोज इकडे, या दोघांमध्ये आपण एक बॉडी ड्रॉ करणार. ओके, ओपनिंगच्या वरती क्लोजिंग आहे, त्याच्यामुळे याचा कलर कोणता झाला? ग्रीन कलर. आता ह्याचा हाय किती आहे? इथे हाय आहे. ओके, आणि या ठिकाणी लो आहे. आता बुलिश एंगल्फिंग आपल्याला काय इंडिकेट करतो? बुलिश पॅटर्न. ओके, हा एक बुलिश पॅटर्न आहे, ह्याच्यामध्ये बायर्स हवी आहेत. तर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथून बाईंग प्रेशर आहे, फक्त वीक रिजेक्शन एवढंच आहे. ओके, वीक रिजेक्शन एवढंच आहे. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी बायर्स आहेत. जेव्हा ह्याचा हाय ब्रेक होणार त्यावेळेस इकडे 100% बायर्स येणार. हा झाला बुलिश एंगल्फिंग, जो कन्वर्ट होऊन कशामध्ये गेला? सिंगल कॅन्डलस्टिक मध्ये, हॅमर मध्ये कन्वर्ट झाला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न आपण बघूया, हरामी पॅटर्न. हरामी पॅटर्न मध्ये बघूया काय होतंय. इकडे ओपन आहे, खाली क्लोज आहे, या ठिकाणी ओपन आहे, या ठिकाणी क्लोज आहे. आता ह्याची ओपनिंग कुठे होती? इथे. क्लोजिंग कुठे होती? इथे. या दोघांमध्ये आपण काय करणार? बॉडी ड्रॉ करणार. आता ह्या बॉडीचा कलर कोणता असणार? रेड, कारण की ओपनिंग पेक्षा खाली क्लोजिंग झालेली आहे. तर हा झाला हाय आणि ह्याचा लो कोणता आहे? हा. तर आता बुलिश हरामी पण कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? इकडे हॅमर मध्ये. ओके, बुलिश हरामी पण हॅमर मध्ये कन्वर्ट झाली. जेव्हा ह्याचा हाय ब्रेक होणार त्यावेळेस इथे 100% बायर असणार. हा काय आहे? बेरिश हरामी. बेरिश हरामी मध्ये ओपनिंग, इकडे ओपनिंग वरती क्लोजिंग, त्याच्यानंतर इकडे ओपनिंग वरती खाली क्लोजिंग. ओके, ओपन इकडे, क्लोज इकडे. ओके, आता ह्याचा कलर कोणता असणार आहे? ओपन इकडे, क्लोज इकडे, ह्याचा कलर झाला ग्रीन कलर. ओके, आता ह्याचा हाय किती आहे आणि लो किती आहे हे आपण कॅल्क्युलेट केलं. तर आता इथे आपण जर बघितलं तर हा पण शूटिंग स्टार मध्ये कन्वर्ट झालाय. या दोन कॅन्डलला आपण ब्लेंड केलं, आपल्याला काय मिळालं? शूटिंग स्टार. शूटिंग स्टार आपल्याला काय इंडिकेट करतो? की ह्याच्यामध्ये सेलर्स आहेत. आता इथून प्राइस रिजेक्शन झालेलं आहे, म्हणजे इकडे सगळे सेलर्स आहेत वरच्या साईडला. ओके, आणि खालच्या साईडला बायर्स आहेत. ज्यावेळेस हे सेलर्स 100%च्या खाली येणार, ओके, हे 70% असतील, हे 30% असतील, ज्यावेळेस याच्या खाली येणार त्यावेळेस इकडे सेलिंग प्रेशर आणखीन वाढणार. ओके, त्याच्यानंतर डार्क क्लाउड कव्हर हे आपण बघूया. आता ओपनिंग इकडे झालेली आहे, क्लोजिंग इकडे झाली आहे, याची ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे. आता ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे. ओके, फर्स्ट कॅन्डलची ओपनिंग, सेकंड कॅन्डलची क्लोजिंग घेतली आपण, त्याच्यामध्ये आपण बॉडी ड्रॉ करतोय. ओके, ओपनिंग, क्लोजिंग. आता ह्याचा हाय किती आहे? हा हाय आहे आणि लो किती आहे? हा लो आहे. आता ओपनिंगच्या वरती क्लोजिंग आहे, याचा कलर कोणता झाला? ग्रीन. आता ह्याच्यामध्ये डार्क क्लाउड कव्हरचं पण कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे? सिंगल कॅन्डल स्टिकचा शूटिंग स्टार मध्ये. मग असा पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला इकडे सेलर्सच मिळणार. इकडे वीकचं रिजेक्शन झालेलं आहे. ओके, प्राइस रिजेक्शन झालेलं आहे, प्राइस इथून खाली आलेली आहे. त्याच्यानंतर पर्सिंग लाईन पॅटर्न जर आपण बघितला तर याची ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे, इकडे ओपनिंग, इकडे क्लोजिंग. आता ह्याची ओपनिंग कुठे होती? इथे ओपनिंग होती, क्लोजिंग कुठे? इथे. ओके, या दोघांमध्ये आपण एक बॉडी ड्रॉ केली. ओपनिंग पेक्षा क्लोजिंग खाली आहे,
त्याच्यामुळे याचा कलर कोणता झाला? रेड. हाय काढला आपण इकडे आणि डाऊन साइडला इकडे आपण लो काढला. आता हा पॅटर्न पण एका हॅमर मध्ये कन्वर्ट झालेला आहे. पिअर्सिंग लाईन पॅटर्न इज नथिंग बट द हॅमर कॅन्डल. ओके, हॅमर कॅन्डल आपल्याला काय इंडिकेट करते की ह्याच्यामध्ये बायर्स जास्त आहेत. जेव्हा ह्याचा हाय ब्रेक होणार त्यावेळेस तुम्ही इकडे बाईंग करू शकता. तर आता बाईंग करताना नुसतंच बाय नाही करायचं, आपल्याला ट्रेंड वगैरे सगळ्या गोष्टी, सपोर्ट रेजिस्टन्स ह्या सगळ्यांचा अंदाजा घ्यायचा आहे, त्याच्यानंतरच त्याच्यावरती काम करायचं आहे. कॅन्डल स्टिक आपल्याला फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये काय घडतं हे दाखवतात, पण ट्रेंड आपल्याला हे दाखवतो की मार्केट कोणत्या दिशेला चाललेलं आहे. फक्त कॅन्डल स्टिक वर जर आपण ट्रेड करत असू तर ते धोकादायक आहे. जर आपण ट्रेंड सोबत काम करत असू तर आपल्याला नफा मिळण्याचे चान्सेस हाय आहे. जर मार्केटच्या दिशेच्या विरुद्ध जाऊन तुम्ही काम करायला लागलात तर तुम्हाला तोटाच होणार आहे मार्केटमध्ये. मार्केट वर जात आहे तर वरतीच जायचं आपण, मार्केट खाली येत आहे तर आपण खालीच जायचं, तरच आपण ह्याच्यामध्ये पैसे मिळवू शकतो. गो विथ द फ्लो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न इव्हिनिंग स्टार. या 3 कॅन्डलचं मर्जिंग आता आपण कसं करणार की फर्स्ट कॅन्डलची ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे, सेकंड कॅन्डलची ओपनिंग इकडे, क्लोजिंग खाली, थर्ड कॅन्डलची ओपनिंग वरती, क्लोजिंग खाली. ओके, फर्स्ट कॅन्डलचा ओपन घेणार आपण. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, फर्स्ट कॅन्डलचा ओपन घेणार, लास्ट कॅन्डलचा क्लोज घेणार आणि ह्याच्यामध्ये एक बॉडी ड्रॉ करणार. ओके, ओपन इकडे आहे, क्लोज इकडे आहे, ओपनिंगच्या वरती क्लोजिंग झालेली आहे, त्याच्यामुळे हा कलर कोणता झाला? ग्रीन कलर झाला. आता ह्याच्यामध्ये लो किती आहे तर हा लो आहे. ओके, आणि हा हाय आहे. तर मग आता इथे आपल्याला 3 कॅन्डल स्टिकचा परत एकच कॅन्डल स्टिक पॅटर्न मिळालेला आहे. हा आहे शूटिंग स्टार. म्हणजे इव्हनिंग स्टार जिथे तयार होतो तिथे काय असतं? शूटिंग स्टार असतो. इथून आपल्याला प्राइसचं रिजेक्शन मिळालेलं आहे, इथून प्राइसचं रिजेक्शन मिळालेलं आहे आणि इथून स्टॉक आता हा लो ब्रेक झाला की खाली पडणार. कधी कधी काय होतं, रेजिस्टन्सला ना कंटिन्युअसली ना अशा कॅन्डल्स तयार होतात. आता ह्या कॅन्डल आपल्याला काय सांगतात की सेलर्स एवढे जास्त आहेत इकडे किंवा प्राइसला या ठिकाणी राहायचं नाहीये, या ठिकाणी प्राइस गेल्यानंतर प्राइस खाली येते. ओके, जर समजा रेजिस्टन्सला जर आपल्याला अशा कॅन्डल्स मिळत असतील, ओके, अशा कॅन्डल्स, तर याचा अर्थ काय आहे की हा रेजिस्टन्स तुटण्याच्या जोरावर आहे. ओके, हा रेजिस्टन्स तुटू शकतो. जर रेजिस्टन्सला जर प्राइस रिजेक्शन मिळत असेल आपल्याला तर याचा अर्थ इकडे सेलर्स जास्त आहेत आणि सेलर्सला त्या ठिकाणी विकायचंच आहे. पण जर तुम्हाला अशा काही सिनारिओ दिसत असेल, प्राइस रिजेक्शन कमी असेल, म्हणजे शॅडो छोटे असतील, वीक छोटे असतील, तर या ठिकाणी हा रेजिस्टन्स तुटू शकतो. ओके, हा रेजिस्टन्स तुटू शकतो. जर वीक रिजेक्शन हाय असेल तर या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन स्टॉक पडण्याची शक्यता जास्त असते. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही कॅन्डलस्टिकचं ब्लेंडिंग करू शकता. 3 कॅन्डलस्टिक, 4 कॅन्डलस्टिक, 5 कॅन्डलस्टिक. फक्त त्या कॅन्डलस्टिक मध्ये तो जो पॅटर्न आहे त्याची ओपनिंग कुठून झालेली आहे, त्याची क्लोजिंग कुठे झालेली आहे, हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आणि त्या पर्टिक्युलर कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये कितीचा हाय गेला होता, कितीचा लो गेला होता, हे कॅल्क्युलेट करून तुम्ही तुमचा एक सिंगल कॅन्डलस्टिकचा पॅटर्न इकडे ड्रॉ करू शकता. आता हे कुठे यूज करायचं? जिथे तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न क्लिअर नाहीये त्या ठिकाणी हे तुम्ही यूज करू शकता आणि तुमचा ट्रेड घेऊ शकता. ओके, आता इव्हिनिंग स्टार पर्यंत मी केलेला आहे. याचा पुढचा होमवर्क तुमचा आहे मॉर्निंग स्टार, त्याच्यानंतर 4 कॅन्डलस्टिक पॅटर्न, 5 कॅन्डलस्टिक पॅटर्न, हा तुमचा होमवर्क असेल. हवं तर मी एक 4 कॅन्डलस्टिकचं तुम्हाला करून दाखवते. हे इझी आहे आणि दुसरी गोष्ट, जर स्टॉक मार्केट शिकण्यामध्ये तुम्हाला खरंच मजा येत असेल ना
तर हे तुम्हाला खूप म्हणजे करावंसं वाटेल सारखं सारखं. ऍज गुड ऍज गेम खेळल्यासारखं आहे. आज काय नवीन शिकलो, त्याचं प्रॅक्टिकल मी काय केलं, प्रॅक्टिकल मध्ये मला येतंय की नाही, उद्या मी काय शिकणार आहे, ह्याचं तुम्हाला ना फ्लो मध्ये तुम्हाला उत्सुकता असली पाहिजे आणि त्याचं वेळ लागलं पाहिजे, तरच तुम्ही ह्याच्यामध्ये यशस्वी होणार. आता हे 4 कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे. याची ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे, ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे, याची ओपनिंग इकडे, क्लोजिंग इकडे. आता रेड मध्ये काय आहे, इकडे ओपनिंग आहे, खाली क्लोजिंग आहे. आता ह्या कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नची सुरुवात कुठून झाली, इथून झाली. ओके, ही ओपनिंग झाली आणि ही क्लोजिंग झाली. हा शेवट झाला या पॅटर्नचा. ओके, ओपनिंग इकडे आहे, क्लोजिंग इकडे. ह्याचा कलर कोणता झाला, रेड कलर. ओके, आता ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये हाय कितीचा गेला होता, हा. ओके, इथून तुमचा हाय आला, लो कितीचा गेला होता, हा. हा तुमचा लो झाला. ओके, हा कशामध्ये कन्वर्ट झाला, शूटिंग स्टार मध्ये. ओके, शूटिंग स्टार. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर सगळे पॅटर्न हॅमर आणि शूटिंग स्टार मध्येच कन्वर्ट होतात. ओके, जास्तीत जास्त इन्व्हर्टेड हॅमर आणि हँगिंग मॅन ह्याच्यामध्ये कन्वर्ट होताना तुम्हाला दिसतील. खूप मजेशीर आहे, तुम्ही करत राहा. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारत राहा. धन्यवाद. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर.